इब्राहिम आदिलशाह स्वतःला जगद्गुरू आणि सरस्वतीचा पुत्र म्हणवून घेणारा एक मुसलमान सुलतान. इब्राहिमने कविता लिहिल्या, गणेश स्तवन रचले, सरस्वती महाल बांधला. स्थापत्यकलेचा रसिक असलेल्या या सुलतानाने बिजापूरमध्ये इब्राहिम रौजासारखे अद्वितीय स्मारक उभारले. असा हा रसिक मनाचा कलासक्त सुलतान. एक सूफी साधकही होता. त्याने बिजापूरचे प्रख्यात सूफी हजरत हाशम पीर यांच्याकडून सूफी परंपरेची दीक्षा घेतली होती. हाशम पीर हे गुजरातमधून बिजापूरमध्ये आले होते. त्यावेळी बिजापूर हे दक्षिणेतील खुलताबाद नंतरचे दुसरे मोठे सूफी आश्रयस्थान मानले जात असे. त्यामुळे हाशम पीर बिजापूरला आले असावेत असे मानले जाते. हाशम पीर हे कादरी शुत्तारी परंपरेचे सूफी होते. तर इब्राहिम आदिलशाह हा सहिष्णू आणि कलाप्रिय सुलतान होता. बिजापूर परिसरातील अनेक हिंदू आणि मुसलमान संत, साधू आणि विद्वानांची इब्राहिम आदिलशाहची मैत्री होती. इब्राहिमने बिजापूर शहरापासून सुमारे 5 मैलांवर नवरसपूर ही कलानगरी वसवली होती. त्यामुळे अनेक कवी, गायक, कलाकार आणि विद्वानांशी त्याचे निकटचे संबंध होते. इब्राहिम नवरसपूरमध्ये विविध उत्सव साजरे करत असे. कव्वालीचे अनेक जलसेही त्याने आयोजित केले होते. त्यामुळे तो अनेक सूफी साधकांच्या संपर्कात आला होता. तेथूनच त्याची आणि हाशम पीर यांची जवळीक वाढली असावी असे काही अभ्यासक मानतात. हाशम पीर यांचा इब्राहिम आदिलशाहशी कसा संबंध आला किंवा त्यांचा संवाद कसा विकसित झाला याविषयी अभ्यासकांची वेगवेगळी मतं आहेत. काही अभ्यासक असं म्हणतात की इब्राहिम आदिलशाहच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात कलाकार बिजापूरला यायला लागले होते, कारण इब्राहिम आदिलशाहची अधिकृत भूमिका ही कलाकारांना राजाश्रय देण्याची होती. त्यामुळं कलाकारांची संख्या इब्राहिम आदिलशाहच्या काळात दुपटीनं वाढली होती. त्यामुळं विजापूर शहरामध्ये सातत्यानं गाण्याच्या मैफिली, काव्यसंमेलनं आणि संगीताच्या मैफिली व्हायला लागल्या. त्यामुळं व्यसनाचं प्रमाण देखील वाढीस लागलं. यामुळं विजापूर शहरात राहणाऱ्या सूफींना त्रास सहन करावा लागत होता. हाशम पीर यांनी व्यसनाचं प्रमाण कमी व्हावं यासाठी विजापूर शहरात प्रबोधनाची चळवळ सुरू केली. त्यामुळंच इब्राहिम आदिलशाहशी देखील त्यांचा संबंध यायला लागला. त्याच्याशी त्यांचा संवाद वाढीस लागला. कालांतरानं इब्राहिम आदिलशाहनं हाशम पीर यांच्या मार्गदर्शनाखाली सूफी चळवळीच्या अभ्यासाला सुरुवात केली आणि पुढे जाऊन त्यानं सूफी चळवळीची दीक्षा देखील घेतली. आदिलशाही ही शिया राजवट होती. मात्र इब्राहिम वैचारिकदृष्ट्या सुन्नी परंपरेकडे झुकणारा होता. तरीही त्याने कोणत्याही विशिष्ट पंथाच्या प्रसारासाठी विशेष प्रयत्न केले नाहीत. त्याची जवळीक मुख्यतः सूफी संतांशी होती. कला आणि सूफीवाद यांचे नाते अतिशय जवळचे असल्याने तो सूफींच्या सहवासात अधिक रमला असावा असेही म्हटले जाते. इब्राहिम आदिलशाहच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाचा परिचय त्याने स्थापन केलेल्या नवरसपूर या शहराची कथा समजून घेतल्याशिवाय होऊ शकत नाही. नवरसपूर ही दक्षिणेतील कलाकारांची राजधानी म्हणून प्रसिद्ध झाली होती. याविषयी माहिती देताना डॉक्टर अरुण प्रभूणे लिहितात, कला ही इब्राहिमची जीवननिष्ठा होती. कला आणि कलाकार यांना राजाश्रय देणे ही त्याच्या कलामनाची भूक होती. कला हे त्याचे स्वप्न होते. राज्यकर्ते असल्याने विद्यापूरजवळ नवरसपूर या कलानगरीची स्थापना करून नवरस महालच्या रूपाने त्याने आपले स्वप्न प्रत्यक्षात उतरवले होते. ज्येष्ठ चित्रकारांच्या कुंचल्यातून साकारलेल्या अप्रतिम चित्रांनी त्या महालाच्या भिंती सजवल्या होत्या. जलाशयासमोर असलेल्या नवरस महालातील मंचावर बैठक मांडून आपल्या प्राणप्रिय मोतीखान तंबोऱ्यासह गायन करण्यात त्याने स्वतःला झोकून दिले होते. अशा प्रकारे सल्तनत विश्वात कलाविश्व समावून गेले होते. नवरसपूरमध्ये संगीताच्या सुरांवर आधारित अनेक वास्तू उभारण्यात आल्या होत्या.
त्यामुळे त्या शहराची ख्याती इराणपर्यंत पोहोचली होती. नवरसपूरमध्ये नवरोजच्या काळात इब्राहिम आदिलशाह संगीत महोत्सव आयोजित करत असे. त्यासाठी देशविदेशातील विद्वानांना आमंत्रित केले जाई. तो स्वतःही आपल्या कविता आणि गीते सादर करत असे, वीणा वाजवत असे, तबल्यावर ताल धरत असे. संगीतातील या गाढ रुचीमुळे तो स्वतःला सरस्वती पुत्र म्हणावून घेत असे. इब्राहिम आदिलशाहनं सरस्वतीला आपल्या आत्मप्रेरणेची ज्योत मानलं होतं. सरस्वती ही संगीताची देवता असल्यामुळं देखील इब्राहिमचा सरस्वतीकडे ओढ होता. त्यामुळं सरस्वतीविषयी त्यानं अनेक कविता लिहिल्या. त्याचा ऐतिहासिक ग्रंथ नवरसनामाची सुरुवातच मुळात सरस्वतीच्या आरतीनं किंवा आराधनेनं होते. सरस्वतीविषयी लिहिलेल्या एका कवितेत इब्राहिम आदिलशाहनं स्वतःला सरस्वतीचा पुत्र देखील म्हटलंय. नवरस सुर जुग जुग ज्योती आनूड सरोगनी इब्राहिम परसादा भाई दुनी, म्हणजे इब्राहिम हा सरस्वतीचा पुत्र आहे अशी घोषणाच या कवितेच्या माध्यमातून इब्राहिम आदिलशाहनं केली होती. नुसतं सरस्वतीवरच नाही तर इब्राहिम आदिलशाहनं विद्येची देवता मानले गेलेल्या गणेशावर देखील आरती लिहिली आणि काही स्तवनं देखील रचली होती. गणेश ही विद्येची देवता असल्यामुळे तो विजापूरला विद्यापूर असं देखील म्हणण्याचा प्रयत्न अनेक कवितांच्या माध्यमातून आणि काही पत्रांच्या माध्यमातून करताना दिसतो. इब्राहिमच्या या धोरणांमुळेच किंवा या सहिष्णू वृत्तीमुळेच विजापूर आणि नवरसपूर हे दोन्ही पुढे जाऊन कलेचे आणि विद्येचे शहर म्हणून ओळखले जायला लागले.